महाराष्ट्राच्या राजकारणात ना पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळतायत. एका नवीन ऑपरेशनची चर्चा सुरू झालीय आणि यामुळे राजकीय समीकरणं परत एकदा बदलू शकतात. चला तर मग या सगळ्या घडामोडी नेमका आहेत तरी काय ते समजून घेऊया. तर सूत्रांकडून जी माहिती येतेय त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक मोठा राजकीय डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. आणि ह्या मोहिमेला एक सांकेतिक नावही दिलं गेलंय, ऑपरेशन टायगर. साधारण 4 वर्षांपूर्वी आमदारांच्या बंडानं जे काही झालं होतं ना, तशाच एका मोठ्या भूकंपाची तयारी आता पडद्यामागं सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. ह्या सगळ्या चर्चांना तोंड कशामुळे फुटलं तर बुधवारी रात्री ठाण्यात झालेल्या एका अत्यंत गुप्त बैठकीमुळे. या एका बैठकीनंतर राजकीय वर्तुळात अक्षरशः तर्कवितर्कांना उधाण आलंय आणि एका नव्या वादळाची शक्यता वर्तवली जातेय. मग महत्वाचा प्रश्न हा आहे की या बैठकीत नेमकं शिजलं तरी काय? जी माहिती समोर येतेय त्यानुसार या बैठकीचा थेट निशाणा होता ठाकरे गटाचे खासदार. हो, त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीच ही संपूर्ण प्लॅनिंग करण्यात आल्याचं बोललं जातंय. आता बघा, सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाकडे एकूण 9 खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाची ही एक मोठी ताकद मानली जाते. पण जी बातमी आता समोर येते ती प्रचंड धक्कादायक आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी या 9 पैकी तब्बल 8 खासदारांशी थेट संपर्क साधलाय. आता हा आकडा ठाकरे गटासाठी निश्चितच एक मोठी डोकेदुखी ठरू शकतो. ही जी बैठक झाली ती ठाण्यातल्या एका अज्ञात ठिकाणी पार पडली. या बैठकीची गुप्तता इतकी पाळण्यात आली होती की 6 खासदार स्वतः हजर होते, तर बाकीचे 2 खासदार व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी झाले होते. ठीक आहे, तर मग आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, हे 8 खासदार आहेत तरी कोण? ह्या संभाव्य बंडखोरीमध्ये नक्की कोणत्या नावांची चर्चा सुरू आहे? जी नावं समोर आली आहेत त्यात आहेत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, राजाराम वाकचुरे, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव. खरं सांगायचं तर ह्यातली काही नावं ऐकून तर खरोखरच धक्का बसतो. साहजिकच आहे, प्रश्न पडतो की या खासदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी काय प्रस्ताव दिला गेला असेल. तर असं कळतंय की या सगळ्या खासदारांना थेट केंद्रात महत्त्वाची पदं देण्याचं आश्वासन देण्यात आलंय आणि ही एक खूप मोठी राजकीय ऑफर मानली जात आहे. आता बघा, ठाण्यात या सगळ्या खळबळजनक घडामोडी पार पडतात आणि लगेचच म्हणजे गुरुवारी एकनाथ शिंदे थेट आपल्या सातारा जिल्ह्यातल्या दरे या मूळ गावी पोचले. त्यांच्या या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना आणखीनच हवा मिळालीय. अर्थात ऑफिशियल कारण काय दिलंय तर म्हणे स्थानिक विकास कामांचा आढावा घ्यायचाय. पण राजकीय विश्लेषक याकडे एका मोठ्या खेळीपूर्वीची तयारी किंवा सरळ वादळापूर्वीची शांतता म्हणून पाहतायत. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे मातोश्री. आता मातोश्री म्हणजे फक्त ठाकरे कुटुंबाचं घर नाही, तर ते ठाकरे गटाच्या नेतृत्वाचं आणि त्यांच्या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय निर्णयांचं एक प्रतिकात्मक केंद्र आहे. त्यामुळेच ही जी संभाव्य फूट आहे ना, ती पक्षासाठी एक प्रचंड मोठं आव्हान आहे. आपल्या खासदारांना एकत्र ठेवणं आणि पक्षातली ही संभाव्य गळती रोखण्याची एक मोठी जबाबदारी आता ठाकरे गटाच्या नेतृत्वावर येऊन पडली आहे. आणि यामुळेच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की ठाकरे गट ही संभाव्य बंडखोरी रोखण्यात यशस्वी होईल का? महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात काय होणार हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.